झालेली घटना ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची विटंबना करणाऱ्या एका व्यवस्थेच्या विरोधातली आहे। आणि लोकशाहीमध्ये आपण जेव्हा सगळेजण राहतो तर त्या व्यवस्थेमध्ये कोणी मुद्दामून चूक करत असेल, जाणून बुजून करत असेल तर ही प्रचंड चीड निर्माण करणारी मानसिकतेचे लोक आज सत्तेमध्ये बसलेले आहेत, प्रशासनामध्ये बसलेले आहे, हे याच्यातून निदर्शनास येते आहे। आणि म्हणून मी महामहिम राष्ट्रपती मोदयांना पत्र दिलेलं आहे आणि स्वतः महामहिम राष्ट्रपती मोदयांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि सरकारला त्या पद्धतीचे आदेश द्यावेत आणि जे कोणी याला जबाबदार असतील त्या सगळ्या व्यवस्थेवर कारवाई व्हावी, जेणेकरून अशा पद्धतीचं पुन्हा देशभरातल्या कुठल्याही राज्यामध्ये सरन्यायाधीश असेल, राष्ट्रपती महोदय असेल, प्रधानमंत्री असेल, उपराष्ट्रपती असेल, अशा लोकांचा अवमान करण्याची हिंमत कोणी करणार नाही। आणि म्हणून या व्यवस्थेला सुधारण्यासाठी या पद्धतीचं पत्र माननीय महामहिम राष्ट्रपती महोदयांना आम्ही दिलेलं आहे। महाराष्ट्रातलं भूषण आज न्यायव्यवस्थेच्या प्रमुख पदावर बसल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला आनंद झालेला आहे। पण सरकारला आणि त्या विचाराचं जे सरकार आहे त्या विचाराला हे मान्य नाही आहे का, असे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून मला कुठल्या जात आणि पातळीवर जायचं नाही आहे, पण एक मुद्दा या ठिकाणी प्रोटोकॉलचा आहे। मिश्किलपणे समजा सरन्यायाधीशांनी ती भूमिका मांडली असेल तरी याला गांभीर्यानं अजून शासनाने घेतलेलं नाही आहे, हे आमच्या निदर्शनास आलं। आणि म्हणून हा मुद्दा मी काल आपल्या माध्यमातून मांडलेला होता, पण आज मी माननीय महामहिम राष्ट्रपती महोदयांना याची तक्रार केलेली आहे आणि सरकारने गांभीर्याने घ्यावं ही भूमिका आमची याच्यामधली आहे। बघा, ही महायुती कुठली स्ट्रॅटेजी करेल तरी त्याचा फायदा नाही आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने यांना 4 महिन्याची मुदत दिलेली होती, पण हे 4 महिन्याच्या मुदतीत निवडणुका घेण्याची यांची मानसिकता नाही। स्वतः सरकार ऑक्टोबरची चर्चा करते आहे असं आपण अनेक माध्यमातून मी पाहिलेलं आहे। यांना माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करायचं नाही हे पण निदर्शनास आलेलं आहे। पण आता माननीय भुजबळ साहेबांना आज मंत्रिमंडळात त्यांनी घेतलेलं आहे, त्याला भुजबळांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत। आणि सातत्यानं शाहू फुले आंबेडकरांचा विचार ते मांडतात आहेत आणि महात्मा फुल्यांचा मी खरा अनुयायी हे दाखवण्याचा अनेकदा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून भुजबळांना माझं एक विनंती आहे शुभेच्छा देत असताना की फुले या सिनेमाला महाराष्ट्रामध्ये सगळ्या टॅकेजमध्ये दाखवणं अनिवार्य केलं पाहिजे आणि टॅक्स फ्री केलं पाहिजे। आता ते स्वतः मंत्रिमंडळात आहेत, त्याच्यामुळे मंत्रिमंडळामध्ये त्या पद्धतीचा निर्णय त्यांनी घ्यावा आणि जे फुल्याचे अनुयायी म्हणून ज्या अनेक वर्ष ते काम करतात आहेत त्याचा प्रत्यय त्यांनी येऊ द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। नाना, हे ते छगन भुजबळ आहेत जे 2.5 वर्ष जेलमध्ये होते महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्यामध्ये आणि आज त्यांनाच मंत्रिमंडळात घेतलं। नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, दोघांनी सांगितलं होतं की भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांना किंवा नेत्यांना आमच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान नसेल। हो, मंत्रिमंडळात कशाला, चक्की पिसिंग असं आमचे मित्र अनेकदा जे दादांच्याबद्दल बोलायचे, छगन भुजबळांबद्दल बोलायचे, अनेक नेत्यांबद्दल बोलायचे, आता हे पिसिंग नाही झालेत, आता मिक्सिंग झालेत। भाजपचा खरा चेहरा दाखवायचा वेगळा आणि खायचे दात जे वेगळे असतात ते आपल्याला आता या निमित्तानं पाहायला मिळालेलं आहे। सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना जमा करून वॉशिंग मशीनमध्ये धुवून त्यांनी हा महाराष्ट्र चालवण्याचं एक काम सुरू केलेलं आहे। पण आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आपण पाहिली तर पूर्ण डबघाई झालेला महाराष्ट्र आहे, विकासाच्या नावाने शून्य आहे।
फक्त या पद्धतीचे इव्हेंट करायचे. काल आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी अनेक वर्ष काम करतो आहे आणि कमिट्यांचं अशा पद्धतीचं उद्घाटन, त्या पद्धतीची मोठी जय्यत तयारी असं कधी कारण की खर्च वाढतो आहे. हे रेग्युलर पद्धत आहे, पण खर्च एवढा करायचा. पण इथं राज्यामध्ये आजच कृषी मंत्री सांगत होते की जवळपास 72,000 हेक्टरमध्ये शेती पिकाचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं. मागच्या पंधरवड्यातही नुकसान झालं, पण शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही. शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे. बेरोजगारांचे तेच हाल आहेत. महागाई आभाळाला टेकती आहे. लाडक्या बहिणीला 500 रुपये देण्याचं आता 1500वरून 500वर आले आणि 500 रुपये देत असताना 3,000 कोटी रुपये कर्ज त्या बहिणींना देण्यासाठी घेतला जातो आहे. तर महागाई हे केव्हा आवरणार? ते 3,000 कोटीचं कर्ज पुन्हा परतफेड करण्यासाठी लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्यावर कर्ज लादण्याचं काम हे पापातलं सरकार महाराष्ट्रामध्ये बैमानीनं निवडून आलेलं सरकार हे करत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आणि महाराष्ट्राची जनता हे सगळं पाहत आहे. योग्य वेळेला सरकारला जागा दाखवण्यामध्ये महाराष्ट्रातील जनता कुठेही मागं पडणार नाही. नाना, शेवटचा प्रश्न, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार आहे? नेमकं भवितव्य चांगलं आहे. एकत्र लढा, ते स्थानिक पातळीवर सगळे निर्णय होतील. त्यामुळे हे निर्णय राज्य पातळीवरून घेतले जाणार नाही आणि हे सगळे निर्णय स्थानिक पातळीवरून घेतले जातील. ज्या ज्या जिल्ह्यात जे जे काही कार्यकर्त्यांचं मत असेल त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.